ओम साई जाणता राजा खारबाव विपक्ष विहान एंटरप्राइजेस नांदकर. खारबाव संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल आणि मोरेश्वर सुतारच्या बॅटमधून बॉल हवेत आहे. पहिल्याच बॉलवर थोडंसं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. फटक्यावर पूर्ण नियंत्रण तर नव्हतं, मात्र डीपमध्ये खेळाडू फार दूर होता. एक धाव आली आहे पहिले बॉलवर. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. गोलंदाजीला सुरुवात केली आहे राहुल तरेनं. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 आजच्या रजनीतील हा 11वा सामना आपल्यासमोर रंगतोय. खूप व्यस्त शेड्यूल आहे, मोठं शेड्यूल आहे. 128 संघ तब्बल खेळत आहेत ग्रामीणचे. यावेळेला बॅट तर फिरवली होती, मात्र हा फार दूरवरचा बॉल होता. स्क्वेअर चेंडू आहे, पंचांचा इशारा वाईड. ओम साई ढाब्याचे प्रोप्रायटर संतोष कोळी साहेबांनी पुरस्कृत केलेला हा जाणता राजा खारबाव संघ आपल्या समोर क्षेत्ररक्षण करतोय. आणि दुसऱ्या बाजूला विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कालेरचे प्रसिद्ध उद्योगपती राकेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर संघ. लॉफ्ट करायचा होता यावेळेला. बॅटच्या आतली कडा लागली आहे. सुदैवी ठरलाय फलंदाज. एस्टेनच्या अगदी जवळून बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता केली आहे गोलंदाज राहुल तरेनं. सुनील शेळके माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. विहान एंटरप्राइजेस नांदकर आणि त्यांच्या विरोधात ओमसाई जांताराजा खारबाव असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील सुरू आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला तिकडे लाईट्स ऑन आहेत. प्लीज त्या लाईट्स बंद करायच्या आहेत. मला वाटतं गाड्या आहेत त्या ठिकाणी. प्रेक्षकांना विनंती असेल. पुढचा बॉल होता विकेट. ज्यावेळेला तगडा प्रहार केला होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवू शकला नाहीये गोलंदाज. बॅक टू द बॉलर फटका खेळण्यात आला होता. एक धाव येथे मिळते मयूर दळवीला. ही एक अतिशय आकर्षक सलामीची जोडी आहे नांदकर संघाची. आमने लोणार परिसरातील एक अतिशय दर्जेदार संघ आहे गावदेवी नांदकर, जो आज विहान एंटरप्राइजेसच्या नावाने खेळत आहे आणि गेली कित्येक वर्ष चांगली सलामी देत आलेले आहेत मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी. संकेत दळवी यांची खेळी सुद्धा त्या संघासाठी अत्यंत चांगली राहिलेली आहे. गेली अनेक वर्ष आपण बघतो त्यांच्याकडेही प्रत्येकाच्या नजरा असतील. दळवी बंधूंची भूमिका फार महत्वाची आहे. मयूर दळवी असतील, त्याचप्रमाणे संकेत आणि अंकित, 3 दळवी बंधू खेळतायत. परंतु काही गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेगानं यॉर्कर हाताळला होता उजवेष्टीच्या थोडासा बाहेर. हलक्या हाताने ढकलला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. संत सुरुवात आहे. धावसंख्या 3. पहिलं षटक प्रगतीपथावर. हात उघडण्याची आतापर्यंत मुभा मिळालेली नाही. 4 धावा फलकावर आहेत. एक चेंडू वाईट देखील होता. 2 धावांवर मोरेश्वर आणि 1 धावेचं योगदान आतापर्यंत मयूरनं दिलंय. पुढचा बॉल वर विकेट. सुरेख बॉल. यावेळेला जोरदार अपील आणि यस, ते उचलून धरतायत पंच. लेग बिफोरच्या रूपात मयूर दळवी बाद. पहिला धक्का बसतोय विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर संघाला. चेक. आज 12 वाजून गेलेले आहेत आणि प्रसिद्ध सिंगर प्रकाश चौगुले यांचा वाढदिवस आता सुरू झालेला आहे आणि तो सेलिब्रेट देखील केला जाणार आहे. एवन जोडीच्या माध्यमातून अनेक गाणं जे त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत एवन जोडीसाठी प्रकाश चौगुले यांच्या माध्यमातून. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या वतीने प्रकाश चौगुले यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविरा, आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य देव आणि या संगीत क्षेत्रामध्ये आपण यशाची शिखरे अशीच अनेक पादाक्रांत करोत, हीच ईश्वर चरणी आणि आई एकविरे चरणी प्रार्थना आम्ही करतो. धन्यवाद. बेदक गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळते. राहुल तरे मार्फत अगदी एस्टेनच्या रोखानं फुलरलेनचा बॉल टाकला. वेगात देखील फलंदाजाला बीट केलं. पायावर बॉल आदळला होता आणि बरोबर एस्टेनच्या मधोमध सापडलाय फलंदाज मयूर दळवी. मोठा धक्का बसलाय नांदकर टीमला. नवीन बॅटर अक्षय थेटे नांदकर संघाचा हा एक अतिशय जिद्दी खेळाडू आहे. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, ज्यानं फक्त ग्रामीणच नाही तर सिटी क्रिकेट देखील गाजवलेला आहे. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. फलंदाज म्हणून, गोलंदाज म्हणून. बॅकफुटला जाऊन हॅमट करायचा होता. बॅटच्या आत लागलाय. खेळायचं होतं कवर्स मधून. बॉल गेला शॉर्ट पॉइंटला. एक धाव तिथे मिळते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 1 बाद 5. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर.
जसे जसे सामने पुढे जातात मला असं वाटतं दुसऱ्या फेरीसाठी एक षटक कमी केलं जातं आणि ते एक षटक जे कमी होतं त्यातूनही टॅक्टिकली खरं तर परीक्षा असते संघनायकाची, कारण त्याला प्लॅन्समध्ये फ्लेक्झिबिलिटी आणावी लागते आणि सिच्युएशन वाईज खरं तर डिसिजन मेकिंग करावी लागते आणि ते चॅलेंज गेली खरं तर आपण 6-7 दिवस पाहिलेले अजय. सेकंड राऊंडला ज्यावेळेस सुरुवात होते की थर्ड राऊंडला ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस अनेक चांगल्या संघांसमोर सुद्धा अडचणी आलेल्या आहेत. मिस्टर IPL कुणालजी दाते त्यांच्या समवेत मिस्टर GTC जल्पेश भोईर, निलेशदादा पाटील या स्पर्धेचे प्रणेते आहेत. पाठीमागे आपण दयानंद म्हात्रे यांना बघतोय, खऱ्या अर्थानं मॅनेजिंग डायरेक्टर आहेत या स्पर्धेचे. राजू नाईक साहेब देखील आहेत, राजू दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खारबाव संघानं चांगली सुरुवात केली आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा जो निर्णय कॅप्टनने घेतलेला आहे तो सार्थ ठरवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल तरेनं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. परंतु नांदकर संघ एक लढवय्या संघ आहे आणि निश्चितच येथून पलटवार नांदकर संघाकडून केला जाऊ शकतोय. उमेश तरे गोलंदाजीसाठी येतोय. चेंडूला येऊ दिलाय, बॅटचा फेस उघडलाय. येथे मिसफील्ड पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंटला बॉल डीप मध्ये चाललाय. मात्र शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील तिकडे प्रयत्नशील होता आणि त्यामुळेच अवांतर धाव मिळणार नाहीये. एक्स्ट्रा धाव तिथे मिळणार नाहीये, एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेत असताना फलंदाज मोरेश्वर सुतार. फटके बनवावे लागतील कारण खारबाव संघाचं जे आक्रमण आहे ते अतिशय धारदार आहे आणि सहजासहजी संधी तर मिळणार नाहीये फलंदाजांना. आणि फलंदाजी सुद्धा खारबाव संघाची अत्यंत चांगली आहे, त्यामुळे मग एक सेफ टोटल कडे सुद्धा जावं लागेल. ते सुद्धा आव्हान आहे फलंदाजी करणारा संघासमोर, अर्थात नानकर संघासमोर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. इथे इम्प्रोव्हायझेशन, मात्र हा फटका देखील नीटचा कनेक्ट झालेला नाहीये. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर येतोय तोपर्यंत सिंगल मिळते. सागर कारभारी त्या ठिकाणी आज सागर चांगला खेळलेला आहे. जी गती अँटिसिपेट केली होती फलंदाजाने त्या गतीने चेंडू आला नव्हता, त्याचमुळे व्यवस्थितरित्या टायमिंग जुळवता आलं नव्हतं फलंदाजाला आणि तिथे स्विच हिटचा जो अटेम्प्ट होता तो ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने खेळता आला नव्हता फलंदाजाला. सुपर 16 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष या दोन संघांच्या दरम्यान. अगोदरच पवित्रा घेतला होता, दाखवलं होतं फलंदाजाला की मी काय करणार आहे, स्विच हिट साठी तयार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज तुम्हाला कमजोर चेंडू अजिबात टाकणार नाहीये. विशेषतः उमेश तरे सारखा कसलेला गोलंदाज बरोबर यॉर्कर टाकलाय आणि तो देखील जाणून बुजून डाव्या यष्टीच्या बाहेर. अलीकडचं क्रिकेट हे अतिप्रगत क्रिकेट आहे. इथे तुमच्या शारीरिक हालचालींवरून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आणि तेच योग्य रीतीने समजून घेतलं होतं गोलंदाजाने आणि त्याचमुळे एका चांगल्या चेंडूची खरं तर इथे त्यांनी समाप्ती केलेली आहे. चचपटताना दिसत आहेत अक्षरशः फलंदाज, फ्रस्ट्रेशन दिसतंय. यावेळेला मात्र जबरदस्त कनेक्शन, चेंडू आणि बॅट मध्ये बॉल उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. भूमी एंटरप्राइजेस स्टँडच्या वरून षटकार. मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. धन्यवाद डीजे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं गरजेचं आहे आणि 25 मिनिटाचा वेळ संपूर्ण इनिंगसाठी दिला जाईल. त्याच्यामुळे दोन्ही 12th मॅन आणि त्याचबरोबर स्कोरर यांनी देखील वेळेवर लक्ष ठेवायचं आहे. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. अगदी बरोबर आहे. या नियमाने अधीन खरं तर या 8व्या दिवसाचा खेळ आपण बघत आहात. समोर ठेवलेला चेंडू होता, स्लॉक स्वीपचा फटका दरम्यान आपण पाहिला, षटकार आला होता. थोडी दिशा भरकटली गेली होती, त्याचा फायदा घेतला. यावेळेला ऑन द राईट जबरदस्त फटका, फ्लातून फलंदाजी आता पाहायला मिळते. अक्षय थेटेकडून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून ठोकलाय चौकार. भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपलं भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. चांगला स्क्वेअर डावचा फटका दरम्यान अक्षय थेटेने खेळला होता आणि चेंडूला थेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं होतं. अक्षयला सूर सापडलेला आहे. अशातच आता पाहायचं आहे अक्षयची ही इनिंग किती मोठी असणार आहे, त्यावरून मग किती टार्गेट दिलं जाईल हे ठरेल या सामन्यामध्ये. फारच तंत्रशुद्ध फटका होता. यावेळेला बॉटम एंडचा वापर करत असताना लॉफ्टेड फटका खेळलाय, गॅप मधून बॉल चाललाय कपिल पाटील फाउंडेशन स्टँड मध्ये. 1 बाउन्स चौकार. खोटेपणा नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा है लख लखणारा, तारासारखा है.
बरोबर 10 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे पहिल्या 2 षटकांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. पहिलं षटक गोलंदाजाच्या नावावर होतं. राहुल तरेने बांधून ठेवलं होतं फलंदाजांना. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात उमेश तरेनं चांगली केली होती. 3 बॉल्समध्ये 2च धावा खर्च केल्या. मात्र शेवटचे 3 चेंडू अक्षय थेटेनं पलटवार केलेला आहे. थेटेची थेट फलंदाजी सुरू झालेली आहे. 21 धावा फलकावर 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये जी धावबंदी इथे तयार झाली होती, तिला फोडायची होती, ती कोंडी फोडायची होती, भेदायची होती आणि तेच काम इथे अक्षय थेटेने थेटपणे केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्यावेळेस अजय इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक फलंदाज म्हणून तुम्हाला चांगली सुरुवात मिळते, त्यावेळेस ती इनिंग तुम्हाला कन्सॉलिडेट करता आली पाहिजे, बिल्ड करता आली पाहिजे. आणि त्यासाठी मग तुम्हाला एक फलंदाज म्हणून तुमच्या स्वतःच्या विकेटची प्राइस माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. पाहायचं आता आकलन कसं असेल इथे अक्षय थेटे आणि त्याच्या साथीदार खेळाडूचं. खरं तर सुरुवातीला काही चुकीचे फटके त्यांनी निवडले होते. आपण बघितलं की स्विचिटचा देखील वापर करत होते, त्यामध्ये यश मिळत नव्हतं. परंतु जसा पहिला मोठा फटका आला षटकार, तो बॉल थोडासा कमजोर होता, एकतर ओव्हरपिच बॉल होता आणि डाव्या यष्टीच्या रोखानं बॉल होता, त्याचा फायदा घेतला. तदनंतर मात्र कॉन्फिडन्स वाढला आणि त्यानंतर एका चांगल्या बॉलवर ऑन द राईज इनसाइड आउट लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह त्यांनी दाखवला आणि तदनंतर गोलंदाजाला चूक करण्यासाठी पुन्हा एकदा भाग पाडलं. आणखी एक चौकार ठोकलेला आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय राहुल तरे. याचं हे दुसरं षटक असेल. स्विचिटचा वापर केलाय, दिशा दाखवली फक्त, मात्र गॅप शोधलाय. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला, फिल्डर दुरून आलाय. 2 धावा इथे जरूर मिळतील मोरेश्वर सुतारला. आणि मोरेश्वरची फलंदाजी अशीच आहे, जास्त पॉवर हिटिंगसाठी तो ओळखला गेलेला नाहीये. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यामध्ये वाकबगार असलेला फलंदाज आहे. या फटक्यांची ज्यावेळेस सुरुवात झाली होती अजय, मला असं वाटतं 5-6 वर्षापूर्वी, त्यावेळेस एक झोन टार्गेट केला जायचा, म्हणजे डीप थर्ड मॅन रिजन, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू बऱ्याचदा जायचा. परंतु आता ते क्षेत्र पुढे पुढे येत चाललेलं आहे. हा फटका आता खूप जास्त विकसित केलेला आहे फलंदाजांनी खऱ्या अर्थानं. काही फलंदाजांना अगदी समोर देखील आपण स्विचिटचे फटके खेळताना पाहिलेला आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा वापर केलाय, वरची कडा लागली आहे, फिल्डर डाऊन द बॉल, जबरदस्त कॅच. सागर कारभारीच्या माध्यमातून मोरेश्वर सुतार बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय विहान एंटरप्राइजेस नानकर टीमला. राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. स्पीड शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता आणि प्लेसमेंट योग्य रीतीने करता आली नव्हती. खरं तर टायमिंग सुद्धा जुळलं नव्हतं, त्यामुळेच मिस टायमिंगचा फटका दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. आणि 30 सर्कलच्या अगदी उंबरठ्यावर सागरच्या वतीने तिकडे झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहिलेले. दुसरा हातरा लागलेला आहे विहान एंटरप्राइजेस नानकर या संघाला. A1 जोडीच्या या स्पर्धेमध्ये A1 सामने आपल्याला रंगताना दिसत आहेत आणि आणखी जास्त आकर्षण आता वाढलेले आहेत. या हंगामामध्ये आपण तालुका निहाय क्रिकेट देखील पाहणार आहोत. तालुका हा 3 आणि 4 मार्च हे 2 दिवस ती स्पर्धा रंगणार आहे, ते सामने रंगणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक संघामध्ये 2 खुल्या गटातील खेळाडू देखील खेळतील. आयकॉन प्लेयर्स आणि इम्पॅक्ट प्लेयरचा रोल देखील असणार आहे. त्याचबरोबर ठाणे विरुद्ध रायगड हा प्रेक्षणीय सामना देखील क्रिकेट रसिकांच्या भेटीस येईल 4 तारखेला सायंकाळी 6 वाजता. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. अधिकचा वेळ खर्च होत असेल तर त्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मग गोलंदाजी करणारा संघ असो वा फलंदाजांसाठी सुद्धा ती सूचना आहे की तुम्ही अतिरिक्त वेळ गमावू नका, लगेचच आपल्याला खेळण्यासाठी तयार व्हायचं आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतलेत. दोघांना विशेष काही करता आलं नाही. मोरेश्वरनं 5 धावा बनवल्या. एका धावेचं योगदान दिल्यानंतर मयूर दळवी बाद झाला होता आणि आता अंकित दळवी आलेला आहे. आल्या मोठा फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल. ओहो, येथे कॅच ड्रॉप होते. उमेश तरेच्या हातातून बॉल निसटलाय. गोलंदाज निराश आहे. हा देखील महत्वाचा खेळाडू आहे अंकित दळवी, जो आपल्या पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे. घणाघाती स्ट्रोक्स खेळण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे आणि त्याला पहिल्याच बॉलवर बाद करण्याची संधी निर्माण केली होती गोलंदाज राहुलनं, परंतु उमेशची साथ मिळाली नाही. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्यावरून त्याची फलंदाजीची शैली आपण समजून घेऊ शकतो. हा झेल सुटलाय, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की क्षेत्ररक्षकाच्या पायाला लागून चेंडू अधिक आतमध्ये आला. अदरवाईज तिकडे चौकाराची शक्यताही नाकारता आली नसती. थोडासा अवघड झेल जरूर होता, परंतु संधी निर्माण झाली होती. हातात बॉल पडला होता आणि अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये झेल घ्यायला हवेत.
टॉप एज आहे, बॉल हवेत मात्र नो मॅन्स लँडमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे बॉल ट्रॅव्हल करतोय. 3 खेळाडू प्रयत्नशील होते, तिघांच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल आणि आता पंच वळतायत टीव्ही पंचांकडे. फ्रंटफूट चेक केला जाईल गोलंदाजाचा. एक धाव या चेंडूवर पूर्ण केली आहे अक्षय थेटेनं. या बॉल पूर्वी संघाची धावसंख्या होती 24. टेक्नॉलॉजीचा फार चांगला वापर करण्यात आलेला आहे. GTC लाईव्ह मार्फत खूप चांगलं कव्हरेज या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम GTC लाईव्ह. तांत्रिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर इथे केला जातोय. पाहायचा आहे निर्णय आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. आणि फ्रंटफूट लँड होणं आणि स्लाइड होणं या दोन्ही गोष्टी अगदी जवळच्या असतात अजय. टीव्ही पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. खरं तर फर्स्ट पॉइंट ऑफ इम्पॅक्ट हा देखील महत्वाचा असतो अशा परिस्थितीमध्ये. फेअर बॉल घोषित केलेला आहे टीव्ही पंचांनी. धावसंख्या 25, 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगती पथावर आहे. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. ओम साई जाणता राजा खारबाव संघाविरुद्ध. संतोषजी कोळी यांनी पुरस्कृत केलेला हा खारबाव संघ आपल्या समोर या मॅच मध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला राकेश पाटील यांच्या मार्फत पुरस्कृत करण्यात आलेला नांदकर संघ. क्रॅकिंग ड्राईव्ह अगदी हाफ वॉलीमध्ये घेत असताना मात्र डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव येथे मिळेल. चांगला स्ट्रोक होता, जसा खेळायचा होता तसाच खेळलेला आहे, पण तिकडे फिल्डर होता त्यामुळे जास्त धावा मिळाल्या नाहीत. संतोष कोळी यांचंही अजय आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण एक पुरस्कर्ते म्हणून तुम्ही असा संघ निवडता की ज्याची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये महासत्ता आहे किंवा त्याचा खेळ खरं तर आपल्या कम्फर्ट झोनमधून बाजूला जात असताना मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये चांगला होत असतो, परंतु याचा विचार न करता आपल्या परिचयातील संघ, आपल्या जवळचा संघ त्याने निवडलेला आहे. याबद्दल संतोष कोळी यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. आणि खारबाव संघाने निराश देखील केलेलं नाही. 2 सामने त्यांनी देखील जिंकलेत. स्विंग करायचा होता ऑन साईडला, जोरदार अपील, मात्र पंच फेटाळता येते हे अपील. एकदा येथे मिळेल. थोडी हाईट जास्त होती असं पंचांचं म्हणणं आहे. लेग पाईचा इशारा त्यांनी केलाय. चांगलं षटक खरं तर हे पाहायला मिळालं आणि चांगला स्पेल समाप्त केलाय राहुल तरेनं. 2 ओव्हर्समध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नांदकर संघाची धावसंख्या 2 बाद 27. पहिल्या षटकाची रिप्लिकाच आपल्याला इथे तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालेली. गोलंदाज तोच आहे. सेकंड स्पेलमध्ये खरं तर गोलंदाज तो आला आणि त्याने 2 षटकांमध्ये खरं तर 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. वेळेच्या बाबतीत आपल्याला सजग राहावं लागेल, सतर्क राहावं लागेल. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी वेळेचा सुनियोजित वापर आतापर्यंत केलेला आहे, कारण 3 षटकांसाठी 15 मिनिटं वापरलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाने, परंतु सूचित करणं हे आमचं काम आहे आणि त्याचं नुकसान खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघालाच अजय अधिकचं होत असतं. हो, शेवटच्या ओव्हरमध्ये मग एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतो, पण फलंदाजांची देखील ती जबाबदारी आहे. फलंदाजांनी जर जास्त वेळ खर्च केला, जाणून बुजून वेळेचा अपव्यय केला, तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील पेनलाइज केलं जाऊ शकते. 27 धावा फलकावर आहेत. प्रतिषटक 9ची सरासरी राखली गेलेली आहे पहिल्या 3 ओव्हर्समध्ये आणि हीच सरासरी कायम ठेवली गेली तर शेवटपर्यंत मग 45 धावाच असतील फलकावर. खरं तर फायटिंग टोटल असेल ती, पण समाधानी राहणार नाहीत मला वाटतं नांदकरकर आणि त्यांचे कॅप्टन खेळाडू, कारण विकेट्स हातात आहेत. अक्षय चांगला खेळलेला आहे. 8 बॉल्समध्ये 17 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. त्याच्याकडून अधिकच्या अपेक्षा असतील. अमने लोणाड परिसरामध्ये हा संघ कमी खेळताना पाहायला मिळतो अजय आपल्याला, परंतु त्या बाहेरच्या सर्कलमध्ये किंवा बाहेरच्या स्पर्धांमध्ये बऱ्याचदा तो सम्मिलित होतो. पनवेल परिसरातही अनेकदा नांदकर संघाला खेळताना आम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे. पाहायचं इथे आता त्यांची असेसमेंट कशी आहे, आकलन कसे करतात फलंदाज, किती धावे हवे आहेत त्यांना. नवीन षटक घेऊन वेदांत पाटील या वेळेला हेलिकॉप्टर फटक्याप्रमाणे खेळलेला आहे, मात्र हवेतून खेळला नाहीये. जमिनीलगत मारलेला फटका, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते अक्षय थेटेला. छोट्या चणीचा खेळाडू आहे, मात्र मोठमोठे फटके खेळतो. आज आपण पाहतोय 12 वाजून गेलेले आहेत. प्रकाश चौगुले यांचा वाढदिवस आहे. सुकेश डाकी आणि निलेश पाटील या एवन जोडीसाठी त्यांनी अनेक गीत सूत्रबद्ध केलेली आहेत आणि आज प्रकाश चौगुले यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या निलेश पाटील आणि एवन जोडीचे सुकेश डाकी यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. आई भवानी, आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रकाश चौगुले साहेब, आपल्याला
उदंड आयुष्य लाभो आणि त्याचबरोबर आपण संगीत क्षेत्रामध्ये असंच कार्य पुढे करत राहा ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. 28 धावा फलकावर लागतायत. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या 11 चेंडूंचा पुरेपूर वापर येथे करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. डेथ ओव्हर्समध्ये अतिशय घातक फलंदाज राहिलेला आहे नेहमीच अंकित दळवी, परंतु त्याला माघारी परतावं लागेल. आउटसाइड एज, विकेट किपरने टिपलाय झेल, फलंदाज फेल. केला सुके टाकी निलेश पाटील आहे वन जोडीनी. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक आहे नावानी. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक आहे नावानी. उजवेष्टीच्या बाहेर जाऊन कमिट झाले होते. त्यानंतर आकुटप्प्याच्या चेंडूची जणू काय वाट पाहत होते, परंतु इथे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अबे फ्रॉम दी बॉडी ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस मग चेंडू आणि फळीचा संपर्क हवा तसा जर आला नाही तर अशा पद्धतीच्या एजेस तिकडे लागत असतात. आणि यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने तिकडे यष्ट्यांच्या मागे झेल टिपला होता आणि फलंदाज इथे बाद झाले होते. गोलंदाजाचा मजबूत पक्ष ओळखूनच गोलंदाजाने देखील गोलंदाजी केली आणि फलंदाजाचा मजबूत पक्ष खऱ्या अर्थानं ओळखून त्याने गोलंदाजी केलेली आहे. स्वतःचा स्ट्रॉंग झोन काय आहे, स्वतःची ताकद काय आहे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूची ताकद काय आहे, त्याची कमजोरी काय आहे हे समजून घेऊन जर तुम्ही खेळ केलात तर निश्चितच त्याचा फायदा होत असतो आणि तसंच घडलंय. विकेट प्राप्त केली वेदांत पाटीलने. नवीन फलंदाज खेळपट्टीवर संकेत दळवी मागच्या मॅचमध्ये चमकला होता, सामनावीराचा मानकरी ठरला होता. आल्या आल्या हुक केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिकडे मात्र त्याच्या वाक्या बाहेर बॉल निघून जातोय सीमा पार. बघायचे चौकार आहे की षटकार. आणि पंचांचा इकडे इशारा येतोय टीव्ही पंचांकडे, ते जात आहेत. थर्ड अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. षटकार. सरपंच ते राज्यमंत्री त्यांनी पद हे भूषविले. जिल्हा परिषद अध्यक्ष विराजमान होऊन याच खेळाडूची चर्चा या अगोदर मी छेडली होती की संकेत दळवी असा फलंदाज आहे जो चांगली इनिंग इकडे पेश करू शकतो आणि त्याने सुरुवात केलेली आहे. या अगोदरच्या पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं होतं. या खेळपट्टीला त्याने खरं तर चांगल्या रीतीने समजून घेतलेलं आहे. दुसऱ्या फेरीचा तो सामना होता सोनादेवी टेमकर संघाविरुद्ध. पहिल्या फेरीमध्ये मोरेश्वर सुतार सामनावीर ठरला होता. ओ सुरेख बॉल, या वेळेला लो कॅच होती आणि कॅच घेतलेले आहे. फलंदाज बाद. चेक. ओमसाई जांताराजा खारबाव या नावाने हा संघ खेळताना दिसतोय. संतोष कोळी जे ओमसाई ढाबा चे ओनर आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. संतोषजी कोळी नेहमीच रुचकर जेवण आपल्याला प्रोव्हाइड करत असतात आणि मागील बुधवारी त्यांच्या माध्यमातून सर्व समालोचक आणि त्याचबरोबर आमचे सर्वच GTCचे टेक्निकल टीम यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यांच्या वतीने. ओमसाई ढाबाचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. संतोषजी कोळी आपलं देखील धन्यवाद. अजय, एक महत्वाचा मुद्दा आहे गोलंदाजांसाठी. ज्या पद्धतीने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर स्टान्स घेत असतात, त्या स्टान्सवरून गोलंदाजाला काय काय समजू शकतं? बरंच काही समजू शकतं, पण तेवढी चलाक बुद्धी देखील तुमच्याकडे पाहिजे. विशेषतः बऱ्याचदा स्टान्सवरून कळत असतं की फलंदाज कुठल्या दिशेने जास्त मोठे फटके खेळत असेल किंवा कुठल्या लेन्थच्या बॉलवर तो चांगला खेळत असेल. ट्रिगर मुवमेंट पाहिली जाते, बॅक अँड अक्रॉस जातोय की नाही, फ्रंट फूट प्रेस आहे, या गोष्टी पाहिल्या जातात. स्मॅश केलाय, टायमिंग चांगलं जुळालंय, परंतु समोर फिल्डर उपस्थित आहे लॉंग ऑफला. अक्षय कोळी आला आणि त्याला परतावं देखील लागतंय. आणखी एक फलंदाज बाद. तिसरा धक्का दिलाय या षटकामध्ये वेदांत पाटीलनं. लाजवाब गोलंदाजी. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. आतापर्यंत विकेट टू विकेट गोलंदाजी झालेली आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लेंथ दिली जाते फलंदाजाला आणि फलंदाजाच्या समोर जर ड्रायव्हिंग लेंथ मिळाली तर फलंदाज स्वतःला कधीही आवरत नाही, सावरत नाही, त्यावर तो बॅट फिरवत असतो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इथे त्याच पद्धतीने फटका खेळत असताना फलंदाजाची प्लेसमेंट चुकली, फलंदाज बाद झाले. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता मिस्टर IPL कुणाल दाते सर, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक
निलेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या साथीने मिस्टर GTC जलपेश भोईर साहेब यांना दाखवलं जातं आणि आमचे राजू दादाही तिकडे उपस्थित आहेत. यानंतरचा सामना असेल स्पार्क लॉजिस्टिक्स पेठ विपक्ष आवाज भिनार. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. 34 धावा फलकावर 5 गडी बाद झालेले आहेत. दर्शन जाधव न्यू बॅटर. हॅट्रिक बॉल दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग या बॉलमध्ये देखील पाहायला मिळाला. अप्रतिम षटकाची समाप्ती होते. शेवटच्या बॉलवर विकेट आली नाहीये, परंतु जबरदस्त गोलंदाजी पहा. फुटवर्कचा योग्य वापर केला गेला नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट्समन बीट झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. नानकर संघाची धावसंख्या 5 बाद 34. 20 मिनिटांमध्ये बरोबर पहिली 4 षटकं कंप्लीट करण्यात आलेली आहेत. उद्याचा आणखी एक महत्त्वाचा दिवस असेल या स्पर्धेचा. दिवस क्रमांक 9 ठीक सकाळी 9 वाजता काळुंद्रे आणि नरेश स्मृती कासार वडवली या 2 संघांनी रिपोर्ट करायचं आहे. 9:30ला खेळायला सुरुवात केली जाईल. त्यानंतर इच्छापूर्ती वाशीगाव विपक्ष अग्निमाता पिंपळास आणखी एक मोठी मॅच. तदनंतर गावदेवी केवणी दिवे विपक्ष कोप्रोली. चौथा सामना असेल जय हनुमान पोगाव विरुद्ध भैरवनाथ धुतुम. त्यानंतर ग्रुप एच चे सामने सुरू होतील. न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध मयूर स्मृती दिवा नवी मुंबई. जय बजरंग भिनार विरुद्ध श्री गणेश मित 11 मोहो. बंटी 11 भरोडी आणि त्यांच्या विरोधात चोळेगाव असा एक सामना असेल. NR बोरपाडा विपक्ष श्री साई सिमेंट वोडाफोन वहाळ. हे उद्याचे सामने आहेत. सर्व संघांना विनंती आहे, जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या अर्धा तास अगोदर आपल्याला अंजूरची सिद्धिविनायक क्रीडा नगरी गाठायची आहे. आतापर्यंत वेळेच्या बाबतीत सगळ्या संघांनी चांगलं सहकार्य केलेले आहे. विशेषतः उपस्थितीच्या बाबतीत म्हणजे या क्रीडा नगरीवर दिलेल्या रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर अर्धा तास ते पाऊण तास संघ उपस्थित राहत आहेत. त्यांच्या जर्सी ते स्वीकारतायत, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतायत आणि त्याचबरोबर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वेळेवर दाखल होत आहेत. नाणेफेकीसाठी खरं तर आपण 8व्या दिवसामध्ये आहोत. मला असं वाटतं एका संघाला फक्त आणि फक्त पेनल्टी तिकडे मिळालेली आहे. म्हणजे वेळेच्या बाबतीत खरं तर किती गांभीर्य बाळगलेले आहे सगळ्या संघ कर्णधारांनी या गोष्टीचा अंदाज आपण घेऊ शकता. शेवटचं षटक घेऊन आदित्य मात्रे. अक्षय अजूनही खेळपट्टीवर आहे. अचूक टायमिंग साधता आलेलं नाहीये. मिड विकेटला बीट करू शकला नाहीये. येथे धावचीची संधी आहे. अक्षयनं स्पष्ट नकार दिला होता त्या ठिकाणी आपल्या पार्टनरला दर्शनला आणि दर्शन धावबाद होतोय. अक्षय थेटे याची फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे आणि म्हणूनच ट्रॅकिंग एंड आपल्याकडे हवा आहे. हा हव्यास त्याचा आहे आणि त्यामध्ये काही दुमत नाही किंवा वेगळा विचार नाही, कारण आतापर्यंत अक्षय थेटे हा एक फलंदाज असा राहिला आहे ज्याने चांगली फलंदाजी दाखवलेली आहे. जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने 9 चेंडूंमध्ये 18 धावा त्याने मिळवलेल्या आहेत. त्यामुळेच आता उर्वरित 5 चेंडू सुद्धा खेळण्याचा त्याने निर्धार केलेला आहे. पाहिजे 34 धावा धावपलकर आहेत. हे धावपलक जर 48-50 पर्यंत नेता आलं तर मात्र फलंदाजी चांगली केली असं पण म्हणूया. मला असं वाटतं अक्षय थेटेच्या बॅटवर बकासूर असं नाव आहे. बकासूरचा फॅन आहे तो. हा बॉल सोडून दिलाय. बाउन्स चांगला होता मात्र दिशा भरकटली गेली आहे. वेग आहे या गोलंदाजाकडे देखील. आदित्य मात्रे युवा गोलंदाजांचा बऱ्याचशा संघांनी चांगला वापर केलेला आहे. 9 तरुणांना जास्त संधी मिळते या स्पर्धेमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एक चांगलं व्यासपीठ खरं तर हे सर्वच खेळाडूंसाठी आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फार दूरवरचा चेंडू टाकलाय. आणखी एक वाईट बॉल. सलगचा हा दुसरा वाईट चेंडू आणि टीव्ही पंचांची मदत घेतली जाते. खारबाव संघाने रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिव्ह्यू नसेल म्हणजेच वाईट बॉल असेल. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू. धावसंख्या 36. ज्या वेळेला आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय, उंच उडवलाय बॉल. 2-2 खेळाडू जज करतायत आणि एकाने टिपलाय झेल. जबरदस्त कॅच. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिकडे उमेश तरे उपस्थित होता. या अगोदर एक झेल ड्रॉप झाला होता उमेशच्या हातातून, परंतु या वेळेला चुकलेला नाहीये. अक्षय थेटे बाद. दिलेला शब्द पाळणारा असा नेता आहे दिलदार.
साहेबांच्या नावाचा झाला या जय जयकार. पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 36 आतापर्यंत धावपल करू लागले गेलेले आपल्याला पाहायला मिळतील, परंतु एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असलेले आपण पाहतोय. 7 फलंदाज आतापर्यंत इथे बाद झालेले, त्यामुळे मग धावपलक ज्या पद्धतीने पुढे जायला हवंय त्या पद्धतीने जात नाही. अशक्त आहे, व्हल्नरेबल धावपलक आहे आणि त्याला सशक्त बनवावं लागेल. धावपलकाचं सबलीकरण करावं लागेल इथे फलंदाजाला, परंतु 4 चेंडूंचा केश आहे हे सुद्धा पाहावं लागेल. नियमित अंतरानं गडी गमावलेले आहेत, त्यामुळेच फार मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. 36 धावा फलकावर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. जे प्रेक्षक मैदानाच्या आतून जात आहेत त्यांना विनंती असेल, तुमच्यासाठी बाहेरून जाण्यासाठी रस्ता आहे आणि तिकडून आपल्याला जायचंय. पुन्हा खरं तर या पद्धतीने आपण मैदानातून येऊ नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. दोन्ही नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, धीरज आणि मनीष. धीरज नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे आणि आता मनीषकडे स्ट्राईक असेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आदित्य म्हात्रे. चांगला स्ट्रोक, थोडी जागा बनवली आहे, इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, बॉल टीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव येथे मिळेल. थोडासा उशीर केला फिल्डरने, अथवा धावचीची संधी निर्माण झाली असती. 2 धावांनी खातं उघडलंय फलंदाज मनीषनं. धावसंख्या 38. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. ओमसाई जाणता राजा खारबाव संघाच्या विरोधात तृतीय फेरीची ही लढत आहे. जिंकणारा संघ जो आहे तो सुपर 16 मध्ये दाखल होईल. महत्वाची मॅच. बॉल थोडा खाली राहिला आहे. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. खरं तर 2 वाईट चेंडू देखील टाकलेले आहेत, पण कुठलाही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये फलंदाजांना. आणि संपूर्ण इनिंग्समध्ये फक्त उमेश तरेचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं. 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्या व्यतिरिक्त राहुल तरेनं 2 ओव्हर्समध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. वेदांतनं 7 धावा देत 3 गडी बाद केले आणि आदित्य मात्रे देखील चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत फक्त 4 बॉल्समध्ये 4च धावा खर्च केल्यात. आणि संपूर्ण फलंदाजांमधून आपण पाहिलं अक्षय थेटे हा असा एक फलंदाज होता ज्याने जास्तीत जास्त म्हणजे 18 धावा धावपलकर जोडलेले आहेत. या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल हवेत आहे, स्ट्रेट टू द फिल्डर ॲट डीप एक्स्ट्रा कव्हर. झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. त्याला शब्द देणारा, विकास काम करणारा, दिलेला शब्द पाळणारा, विकास काम करणारा. नेता आहे तो डॅशिंग दमदार, नेता आहे तो डॅशिंग दमदार. चला पुढील सामन्याच्या नाणेफेकीकरिता दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. स्पार्क लॉजिस्टिक्स पेठ आणि आवाज भिनार या 2 संघांदरम्यान पुढचा सामना असेल. सुनीलजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला स्पार्क लॉजिस्टिक्स पेठ संघ, आवाज भिनार संघ देखील एक अतिशय चांगला संघ आहे. पेठ संघाने देखील चांगली कामगिरी पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये करून दाखवली. महत्त्वाचे खेळाडू संघामध्ये उपस्थित नसताना देखील सामना त्यांनी जिंकला. अगदी बरोबर आहे. सोहिल शेख त्याचबरोबर बंटी जोशी असे महत्वपूर्ण खेळाडू त्यांच्याकडे उपस्थित नव्हते, परंतु तरीही चांगली लढत त्यांनी दाखवली, सामना जिंकला. प्लॅन मेस हा बॉल देखील चांगला आहे. नेदाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर डावाची देखील सांगता होते. नांदकर संघाला जी धावसंख्या हवी होती, खरं तर जी अपेक्षा कर्णधाराला होती तेवढी धावसंख्या त्यांना उभारता आलेली नाहीये, परंतु लढवय्या संघ आहे. छोट्या टोटलवर देखील ते फाईट बॅक करू शकतात. एकूण धावसंख्या 38, 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि 39 धावांचं टार्गेट. हा सामना जिंकण्याकरिता ओमसाई जाणता राजा खारबाव संघासमोर. जाऊयात आपण पुढील मॅचच्या टॉसकडे. स्पार्क लॉजिस्टिक्स पेठ विपक्ष आवाज भिनार. आणि मी टॉससाठी आमंत्रित करेन निलूभाऊ पाटील यांना. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. गोवेगावचे समाजसेवक, केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज आणि A1 जोडी सुनील भोईर कॅप्टन उपस्थित आहेत. आवाज भिनारचे A1 जोडी कॉल केलाय आणि केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज हे चाललंय आणि आज जास्तीत जास्त हे चाललंय. धन्यवाद निलूभाऊ, आपलं मनपूर्वक आभार. टॉस पेठ संघांचे अरबाज यांनी जिंकलेला आहे आणि अरबाज टॉस जिंकला, निर्णय काय घ्याल? बॅटिंग. प्रत्येक वेळेला तुम्ही बॅटिंग करण्याचाच निर्णय घेता, ऑलमोस्ट धाडसी निर्णय असं नेहमीच म्हटलं जातं, परंतु ऑस्ट्रेलियासारखा संघ ज्या वेळेला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग चा निर्णय घ्यायचा त्यावेळेला एक त्यांच्या माइंडसेट असायचा की एक चांगली धावसंख्या उभारली तर विरोधी टीमवर दबाव येतो. तुमच्या मनामध्ये देखील काही अशा गोष्टी किंवा मॅनेजमेंटमध्ये अशा गोष्टी चालतात का? नक्कीच मॅनेजमेंट आमचं जे आहे ते पहिलेच ठरवलेलं असतं का जर दुसरी कुठली टीम असेल जर ती आपल्याला सहजाचे हरवते बॅटिंगसाठी त्यांच्यामध्ये आम्ही बॉलिंग घेतो आणि बाकीची जी टीम नवी आमच्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही बॅटिंगच घेतो, कारण आमची बॉलिंग स्ट्रेंथ थोडी चांगली आहे.
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुमचे जे बॉलर आहेत ते वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. मी असं ऐकलंय की ज्या वेळेला सकाळच्या सत्रामध्ये किंवा दुपारच्या सत्रामध्ये तुमचा संघ मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांच्या विरुद्ध जास्त धावा येतात, कारण हवेचा फ्लो जास्त असतो. आणि ज्यावेळेला रात्री तुमचा संघ खेळतो त्यावेळेला वेगाने तुम्ही मात्र विरोधी टीमला नामोहरम करता. हे सत्य आहे का? ते सत्य नाही. ते लोकांना असं वाटतं का नाईटला हे जास्त चांगलं खेळतात. आमचे 10 प्लेयर ते सर्व जॉबला आहेत. रात्री खेळून आता समजा इथे खेळलं तर उद्या सकाळी परत 7ला उठून त्यांना जॉबला जायला लागतं. आणि समजा परत डे मॅच असली तर सहजासहजी त्यांना आराम भेटत नाही, म्हणून त्याच्यामुळं धावा जास्त करून होतातच आमच्या विरुद्ध डेला. यस, ते एक कारण आहे. आणि आता इथे तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय की माइंडसेट, तर तुम्हाला काय वाटतं किती धावा होऊ शकतात 5 ओव्हरच्या मॅचमध्ये? धावा तर अशा काही या नाहीत. मी सर्व दिवशी मॅच बघतोय. 10-11 नंतर इथे धावा भरपूर कमी होतात. तरी पण आम्ही जेवढे जास्त होतील तेवढं आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. शुभेच्छा आहेत तुम्हाला. माझ्याबरोबर सुनील आहेत. अनुभव आहे तुमच्याकडे. आवाज भिनार, मग अशी काय आवाज होता टीमचा? चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झाला. भिनारचा संघ खेळताना दिसतोय. तुम्ही टॉस जिंकलं असतं तर काय केलं असतं? आता सध्याची वेळ होती सर, त्या हिशोबात आम्ही आता बॅटिंगच करणार होतो, पण असू द्या, जे आले ते आम्ही एक्सेप्ट करून खेळूया. गोलंदाजीमध्ये खूप चांगले गोलंदाज तुमच्याकडे आहे आणि टीममध्ये एक बॅलन्स पाहायला मिळते. मी मगाशी देखील उल्लेख केला होता तुमच्या एकीचं बळ नेहमीच महत्त्वाचं ठरतं. आपण लहानपणापासून गोष्टीमध्ये देखील वाचत आलेलो आहोत. आणि जी एकात्मता संघामध्ये पाहायला मिळते ही यंग जनरेशन आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे खेळाडू ज्यावेळेला एकत्रित येतात, ओव्हरऑल कसं कॉम्बिनेशन झालंय तुमच्या गावाचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं? माझ्या गावात तर आम्हाला सपोर्ट आहे माझ्या गावाचा. आणि तसं बघायला गेलं तर माझे सगळे यंग पोरं आहेत. त्या हिशोबात फक्त आम्ही दोघेच जण आम्ही सिनियर प्लेयर आहोत. त्या हिशोबात आम्हाला ती लीड करून आम्हाला पुढे चालवावं लागतं. आणि चांगली टीम खेळते माझी, आणि माझी पोरं सुद्धा चांगला सपोर्ट करतायत मला. रिस्पेक्ट एक असतो आणि तो रिस्पेक्ट नक्की तुम्हाला मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. सुनील, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस नुकताच झालेला आहे. पेट संघाच्या कॅप्टनने ते टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सोहेल शेखने. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया तिथे अजय घरत आणि त्याचबरोबर सुनील शेळके सर यांचा आवाज. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. जाणता राजा खारबाव संघाला 39 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये, आणि ती जबाबदारी आपल्या शिरोधार्थ मांडून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांची जोडी इथे दाखल झालेली आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा सज्ज झालेले आहे. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही चांगली करता त्यावेळेस क्रिकेटमध्ये खरं तर फलंदाजी करत असतानाही तुम्हाला कॉन्फिडन्स कॅरी करता येतो, आणि तो कॅरी केलेला कॉन्फिडन्स योग्य रीतीने जर वापरता आला तर अजय हा रनचेस फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सोपा ठरू शकतो. आणि या स्पर्धेचे आतापर्यंतचे सामने बघता देखील हा प्रवास सोपा असायला हवा, पण क्रिकेट आहे शेवटी, तसंच घडेल असं देखील नाहीये. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला आहे, त्यांच्याकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे, आणि त्यामुळेच एका चांगल्या मॅचची अपेक्षा इथून जरूर केली जाऊ शकते. अक्षय कोळी फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून इथे वापरले जातात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण कारभारी, भूषण आणि त्याच्या साथीने राहुल तरे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पायांमध्ये ठेवलेला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडलाय? क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण तर केलं, परंतु थोडी ढिलाई तिथे फेकी देत असताना आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्याचमुळे थोडे लेट रिॲक्ट होऊन सुद्धा ही धाव पूर्ण झालेली आहे भूषण कारभारीची. फार जास्त दक्ष राहावं लागणार आहे नांदकर संघाच्या क्षेत्ररक्षकांना, कारण चांगली मोठी धावसंख्या त्यांच्याकडे नाहीये. काहीशी लो स्कोरिंग मॅच आहे, त्यामुळेच गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं असेल जर नांदकर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. अक्षय कोळीचा हा उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, एज लागली आणि एष्ट्यांच्या मागे इथे टिपलाय जेल. त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवर अक्षय कोळी आणि संघाला मिळते सफलता. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला राहुल तरे. खूप चांगली गोलंदाजी अक्षय कोळी मार्फत. ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रित केलं होतं फलंदाजाला, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, पुढे ठेवला बॉल आणि थोडासा किंचितचा बॉल मूव्ह झाला बाहेरच्या दिशेनं. फुटवर्क योग्य पाहायला मिळालं नाहीये, बाहेरची कडा लागली होती. राहुल तरेला निराश होऊन तंबूत परतावं लागतंय. 0वर बाद झालाय राहुल तरे. बिग ब्लो. खडे खडे खेळण्याचा ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा होत असतात, आणि खडे खडे खेळणं म्हणजे मग तुम्ही फक्त आणि फक्त अवलंबून राहता तुमच्या हँड आय कोऑर्डिनेशनवर. ती योग्य रीतीने जर तुम्हाला वापरता आली नाही की तुमचं काम तमाम होतं, आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये एज लागली होती, फलंदाज बाद झाले होते. खरं तर हँड आय कोऑर्डिनेशनवर रिलाय करणारे फलंदाज बऱ्याचदा खूप वेगानं धावा बनवताना आपण बघितलेले आहेत, पण त्यामध्ये धोका नेहमीच असतो. आणि अलीकडच्या वर्ल्ड कप मध्ये ही ग्लेन मॅक्सवेलची ती इनिंग त्यातीलच एक उदाहरण.
आपण म्हणू शकतो, कारण ग्लेन मॅक्सवेल जेरबंद झाले होते, जखमी झाले होते. यावेळेस गुडघ्यावर बसले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. स्लॉग स्वीपचा फटका आपण पाहिला, चौकार मिळाला. उमेश तरे नवीन फलंदाज खूप लवकर खाली बसला होता, एक गुडघा जमिनीवर टेकवला होता त्याने आणि अगोदरच ठरवून ठेवलं होतं की कुठे खेळायचं आहे. बॉल देखील तेवढाच कमजोर मिळाला, योग्य दिशा दाखवली आहे. पाहू शकाल पुन्हा एकदा किती लवकर पोझिशन घेतली होती. लो फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दाखवली. थोडा काळ हवेत होता चेंडू, परंतु पूर्णपणे गॅपमध्ये चौकार. प्री मेडिकेटेड शॉट ज्याला आपण म्हणू शकतो, पूर्वनियोजित फटका होता. याचं दुसरं कारण एक असं आहे की फलंदाजाने या अगोदर डगआउट मधून पाहिलं होतं की गोलंदाजाने दोन्ही चेंडू फुल लेंथ हाताळलेले आहेत आणि म्हणून तिसरा चेंडू सुद्धा त्याच ट्रेंडने आपल्या समोर येईल अशी अपेक्षा त्याने बाळगली आणि त्याचा अंदाज खरा ठरला. हा चौकार दरम्यान मिळालेला आपण पाहिला. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 5 वर. अक्षय कोळीच्या वतीने हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. उमेशने यावेळेस काय केलेलं आहे, इथे खरं तर ऑनसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक इम्प्रोवाइज फटका त्याला दाखवायचा होता, परंतु शेवटच्या अंतिम क्षणाला जे समायोजन त्याने केलेलं आहे ते मात्र अत्यंत चांगलं वाटलं, आश्चर्यचकित करणार होतं अजय. फार जास्त इम्प्रोवाइज क्रिकेट खेळलं जात आहे उमेश तरेकडून आणि ही आपण बघायला गेलो तर हा एक एक्सपेक्टेटर कॅच होता. काही प्रेक्षकांना वाटलं असेल की फलंदाज आता बाद झालाय, बॉल हवेत गेला होता, पण पहिला टप्पा जो होता अगदी बॅटच्या जवळच पडला होता आणि त्यानंतर फिल्डरच्या हातात बॉल निघून गेलाय. बाहेरमध्ये ठेवलेला चेंडू, क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॅटच्या मधोमध ज्यावेळेस चेंडू तुमच्या येऊन हिट होत असतो त्यावेळेस त्या फटक्यातून अधिकच्या धावा जरी येत नसतील तरी मात्र तुम्ही आत्मविश्वास मिळवत असता आणि तोच आत्मविश्वास इथे मिळाला असेल फलंदाज उमेश तरेला. 1 धाव मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 7. प्रतिषटक 8 पेक्षाही कमीची सरासरी राखायची आहे. 39 धावांचं टार्गेट येथे पूर्ण करायचं विजयाकरिता ओम साई जाणता राजा खारबाव संघाला. जागा बनवून खेळलेत. इथे लॉफ्टेड फटका खेळलाय आणि चेंडू फार काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. इथे टिपला झेल आणि याच बरोबर फलंदाज उमेश तरे यांचा संपला खेळ. हवेतून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेतून जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा धोका तर असतोच असतो. पॉवर प्ले सुरू आहे, मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्यालाच क्लिअर करायचं होतं, मात्र टायमिंग चुकलं पूर्णपणे. बॉल थोडासा असं वाटलं की थांबून आला. फलंदाजाला जी अपेक्षा होती तेवढ्या वेगानं चेंडू टाकला गेला नव्हता आणि तेथेच फटका फसलाय. चांगलं जजमेंट फिल्डरचं, चांगला झेल स्वीकारला गेलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये दुसरा धक्का देत असताना गोलंदाज अक्षय कोळी पहिलं षटक देखील समाप्त झालंय. धावसंख्या 2-7. दुसरी महत्वाची गोष्ट अजय की ज्या पद्धतीने फलंदाजाने जागा तिकडे निर्माण केली होती आणि ज्यावेळेस तुम्ही जागा निर्माण करता त्यावेळेस बऱ्याचदा तुम्ही इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करता, परंतु अंतिमतः जो चेंडू तिकडे थोडा थांबून आला त्यातून फलंदाजासमोर काही पर्याय नव्हता. त्याने मग स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा तिकडे मानस दाखवला आणि त्याच पद्धतीने लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका दरम्यान तिकडे त्याचा फटका फसला आणि तो फलंदाज तिकडे बाद झाला. नांदकर संघाला जी सुरुवात अपेक्षित होती तशीच सुरुवात मिळालेली आहे. अक्षय कोळीनं आपलं काम चोखपणे बजावलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के दिलेत. उमेश तरे बाद झालाय. राहुल तरे देखील माघारी परतलाय. उमेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता, 5 धावांचं योगदान दिलं. राहुलला खातं उघडता आलं नाही. भूषण कारभारी 1 धावेवर खेळतोय, 2 चेंडूंचा सामना केलाय आणि नवीन बॅट्समन आता रवीश तरे आलाय. मात्र सागर कारभारीला थांबवून ठेवण्यात आलेला आहे. अक्षय थेटे दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. अक्षय अत्यंत झुंजार खेळाडू वृत्तीचा खेळाडू आहे. पाहायचं यावेळेस त्याची गोलंदाजी कशी असणार आहे. भूषण कारभारीसाठीचा हा अत्यंत भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू आहे. बॅट तर अंदाधुंद फिरली होती, परंतु चेंडूबाईचा संपर्कच इथे भूषणला करता आला नाही. निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी आहे वेहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर संघाकडे देखील. खारबाव संघाच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला, तिखट मारा केला आणि आता तशीच गोलंदाजी होते. इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवलेला आहे. यावेळेस तयार होते स्विच हिट साठी. बॅटची ग्रिप चेंज केली, स्वतःचा स्टान्स चेंज केला आणि त्यानंतर जी उचळी मिळाली होती ती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने टॅकल करत असताना इनटू दी मिडल ऑफ द ब्लेड ऑल द वे फॉर 4 रन्स. उसळी तर होती, थोडासा शॉर्ट बॉल होता, मात्र हा थोडा संत गतीने टाकलेला बॉल होता आणि तो पिक केलाय चांगला. येथे गोलंदाजाने देखील चतुराई दाखवली होती. जाणून बुजून बॉल लेगस्टिकच्या देखील बाहेर टाकला होता, मात्र वेळ मिळाला पुरेसा फलंदाजाला आणि जबरदस्त स्विचचा वापर केलाय. टायमिंग छान साधलंय. इनफिल्डला क्लिअर करत असताना हा चौकार प्राप्त करतोय फलंदाज भूषण कारभारी.
भरधाव वेगाने आलेले बरेच चेंडू अलीकडच्या काळामध्ये फलंदाज लिलया खेळत असतात, त्यावर मोठे फटके येत असतात. परंतु जर गती परिवर्तन आलं, थोड्या कमी गतीने चेंडू तुमच्या समोर आला आणि त्यातही इम्प्रोवाइज क्रिकेट तुम्ही खेळत असाल आणि इतकं चांगलं नियंत्रण जर तुम्ही दाखवता, तर मात्र फलंदाजीमध्ये तुमच्याकडे अतिरिक्त वेळ आहे असा खरं तर निष्कर्ष अजय आपण काढू शकतो. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 11 आणि 39 धावांपर्यंत डाव घेऊन जायचंय हा सामना जिंकण्यासाठी. ओम साई धाबा जाणता राजा खारबाव या संघाला. अक्षय थेटे पुन्हा एकदा बत आहेत, पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत गेले, त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. हॉरिझॉन्टल ब्लेडने हा फटका खेळला. एक टप्पा घेत असताना चेंडू सरळ सीमापार. मिळाल्या धावा 4. दर्जेदार चौकार. पूर्णपणे चेंडूच्या टप्प्यापर्यंत खरं तर फलंदाज पोहोचला नव्हता. ऑन द राईजच खेळलेला आहे, परंतु थोडी जागा बनवली होती. पावलांचा वापर चांगला केलाय आणि येथे डोक्यात क्रिकेट खेळलं जात आहे. या अगोदरचा बॉल आखोट टप्प्याचा होता, त्याच्यावर चौकार आला होता. त्यामुळेच अक्षय थेटे आता थोडासा तरी बॉल पुढे टाकेलच याची पूर्णपणे खात्री होती फलंदाजाला. जबरदस्त फुटवर्क दाखवलंय. भूषण चांगली बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक चौकार आलाय. संघाची धावसंख्या 2 बाद 15. अजय, मुख्य गोलंदाज अक्षय थेटे आहेत आणि त्यावर हे जे आक्रमण सुरू झालेलं आहे त्यावरून सामना जर आपण पाहिला तर त्याची दिशा इथे फलंदाजांकडे जाऊ शकते, परंतु हे मान्य नाही अक्षय थेटेला. त्याने त्याचा क्लास दाखवला, चेंडूने त्याचं साध्य साधलं. सुपळा फटका इथे खेळायचा होता फलंदाजाला. योगेश वाघ आमच्यामध्ये बराच वेळ उपस्थित होते आणि ते इथून निघून गेल्यानंतर फलंदाजाने सुपला ट्राय केला आणि त्यामध्ये ते अयशस्वी झाले. सुपला चुकला आणि दांडीकुल. 2 चौकार आले होते. फार मोठं टार्गेट नाहीये आणि ते लक्षात घेता फलंदाजी करणं फार गरजेचं होतं. मात्र फार जास्त आक्रमक खेळण्याचा प्रयत्न, जास्तच इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इष्ट्या खुल्या केल्या होत्या, त्याचा बरोबर वेध घेतलाय अक्षय थेटेनं. कमबॅक केलाय अक्षय थेटेनं. 3रा धक्का बसलाय ओमसाई जाणता राजा खारबाव संघाला. धावसंख्या 3 बाद 15. 2 गोष्टी आहेत. एक तर अजय, माइंडसेट कसा तयार होतो. ज्यावेळेस तुम्ही कमी धावांचा पाठलाग करता त्यावेळेस एक फलंदाज म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी आक्रमकतेने खेळलो तरी हरकत नाही, उर्वरित खेळाडू मी बाद झाल्यानंतर तिकडे धावा बनवू शकतात. आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली की मग तुमचा आउटलुक कसा आहे, माइंडसेट कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीने खेळता. आणि संघात जर तुमच्या चांगली फलंदाजी असेल तर मग ती दुसरी बाजू अशी असते की मग फलंदाज जरा जबाबदारी झटकून सुद्धा फलंदाजी करत असतात. खरं तर फलंदाजाला जे कार्य करायचं होतं ते त्याने केलंच होतं. 2 चौकार ठोकले होते आणि आपण बघतोय की पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या. जरूर संघाची स्थिती नाजूक होती. या ओव्हरमध्ये पलटवार चांगला झाला होता, पण तदनंतर कुठेतरी खूप जास्तच अट्रॅक्टिव्ह फलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला. संघाला काय गरज आहे त्यानुसार खेळणं गरजेचं असतं. संयम गमावला खऱ्या अर्थानं भूषण कारभारीनं. नवीन बॅटर मैदानामध्ये आदित्य म्हात्रे. गोलंदाजी चांगली केली आदित्यने. हलकेच खेळत आहेत. क्षेत्ररक्षक तिकडे फॉरवर्ड पॉइंटला उपस्थित आहे. चेंडू अडवतात आणि त्यानंतर कोणतीही इथे डायरेक्ट हिट साधण्याची संधी त्याच्या वतीने झाली गेली नाही. त्यालाही माहिती आहे ही धाव इकडे पूर्ण झालेलीच आहे. 16 धावा झालेल्या आहेत. विजयाचं लक्ष आहे 39 धावांचं. 23 बनवायचे आहेत. इथून 19 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत, परंतु या पद्धतीचे इक्वेशन गोलंदाजी करणाऱ्या संघांसाठी एक मोठी आगतिकता आणि अपरिहार्यता समोर आणत असतात. मोठ्या फटक्यांपासून तुम्हाला लांबच राहावं लागतं. 1-2 मोठे फटके आले की सामन्याचा कोर्स पुन्हा एकदा चेंज होत असतो. अक्षय थेटे शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. अक्षय थेटे ऍट हिज बेस्ट. अत्यंत चांगली गोलंदाजी, चाणाक्ष गोलंदाजी. या षटकामध्ये 2 चौकार जरी आपण अधोरेखित केले तरी गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली अक्षय थेटेची. ओव्हरऑल त्याने धावा खर्च केल्या 9. 2 षटकांचा खेळ संपतो आणि धावफलकावर एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 16. अजिबात बॉल उमगला नव्हता. फलंदाज रवीश तरेला. स्लोवर बॉल होता, लेग कटर होता. पूर्णपणे फलंदाज बीट होताना दिसलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली आणि षटक समाप्त केले अक्षय थेटेनं. 2 चौकार येऊन देखील फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केलेला आहे. सामन्यामध्ये रंगत पण आपल्याला पाहायला मिळतोय. रोमहर्षकता पाहायला मिळते. जरूर इक्वेशन अजूनही आपण बघायला गेलो तर तसं फलंदाजांच्या थोडंसं बाजूने दिसतंय, कारण 18 बॉल्समध्ये फक्त 23 बनवायचे आहेत. पण 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि ही खेळपट्टी आता फलंदाजांसाठी एवढी सोपी राहिलेली नाही. अगदी बरोबर आहे. वेळेच्या बाबतीत गांभीर्य राखावं लागेल. लवकरात लवकर तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सुरुवात करावी लागेल
आणि अजून एखादं षटक जर मला असं वाटतं हे एकेरी धावसंख्येचं आलं तर मात्र सामन्यामध्ये रंगत अजय निश्चितच निर्माण होईल, कारण 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. नांदकर संघाला सामना जिंकायचा असेल तर सामना डीप मध्ये त्यांना घेऊन जावाच लागणार आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना घेऊन जावा लागणार आहे. त्यासाठी हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पुढचं षटक देखील महत्त्वाचं असेल. गोलंदाजी प्रत्येक ओव्हरमध्ये अचूक करावी लागेल. 11 मिनिटांचा अवधी आपण घेतलेला आहे. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर संघ. लक्षात घ्या अधिकचा वेळ आपण खर्च केलेला आहे पहिल्या 2 ओव्हरसाठी. 18 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण ओम साई जाणता राजा खारबाव संघाच्या फलंदाजांसमोर. शुभम जाधव गोलंदाजी करण्यासाठी आता सज्ज होईल. स्पार्क लॉजिस्टिक आरशीसी पेठ यानंतर इन ॲक्शन तुम्ही पाहू शकाल. सुनीलजी म्हात्रे साहेबांनी या संघाला पॅक केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. आणि दर्पणजी म्हात्रे त्याचबरोबर प्रवीण दादा आणि सुयोगजी म्हात्रे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. विनंती असेल आपण इतरत्र कुठेही नाही थांबता मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत. यावेळेस हा चेंडू अत्यंत चांगला आहे. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. खांद्याचा चांगला वापर केलेला आहे. आश्चर्यचकित करणारी उसळी या चेंडूवर मिळते ती गोलंदाजाला. कमाल की गेंद थी ये. बल्लेबाज की गर्दन नापती हुई गेंद काफी अतिरिक्त उछाल प्राप्त करते हुए पहली गेंद पर शुभम जाधव एक अलग प्रकार की गेंदबाज है. नानकर टीम की जो गेंदबाजी है उसमें काफी वैरायटी देखने को मिलती है. पहले अक्षय कोहली को हमने देखा, फिर अक्षय थेटे जिन्होंने अच्छा मिश्रण दिखाया, और अब शुभम. आणखी एक उसळी घेणारा चेंडू आहे. यावेळेस पंचांकडे पुन्हा एकदा आशाभूत नजरेने पाहिलं जातं. जेपी पॅनलचे पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. कोणत्याही पद्धतीने इथे दबाव ते घेत नाहीयेत. आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यावेळेस पंचांच्या खरं तर फलंदाजांच्या वतीने ही इथे मागणी केली गेलेली आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इथे इशारा केलेला आहे. वन फॉर दी ओवर का इशारा नहीं दिया गया है, उसके लिए वो रिव्यू लिया गया है. गेंदबाजों का मानना है कि ये बाउंसर है, अंपायर का मानना है कि शॉर्ट बॉल है. शॉर्ट बॉल तो है, इसमें तो कोई संदेह नहीं, लेकिन ये शॉर्ट बॉल क्या बाउंसर है वाकई में? क्या वन फॉर दी ओवर का इशारा देना चाहिए? अब ये चेक किया जा रहा है. फार कमी वेळेला खरं तर या पद्धतीने इथे तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आपण बघतो. आणि फलंदाजांचा हा जो खरं तर आक्षेप नोंदवला गेलेला होता तो सक्सेसफुल ठरलेला आहे आणि त्यामुळे आता पंचांना वन फॉर दी ओव्हरचा इशारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला द्यावा लागेल. यानी कि रिव्यू रिटेन, लेकिन बढ़िया गेंदबाजी. हिटिंग द टेक हार्ड किस्म के बॉलर है शुभम जाधव. हवा में खेल दिया इस बार. फील्डर गेंद के नीचे है लॉन्ग ऑन पर और कोई गलती नहीं. सफलता प्राप्त करते हुए शुभम जाधव. 2 चेंडू आखूड टप्प्याचे टाकले होते अजय आणि त्यानंतर फुलरलेनचा चेंडू हाताळायचाच होता. त्यासाठी फलंदाज सुद्धा तयार झाले होते, परंतु जो कोण क्रिएट केला त्या गोलंदाजाने तो कोण त्यांना टॅकल करता आला नाही. अंतिमतः बॅट जरूर फिरली होती, परंतु इथे एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही फलंदाजाला आणि याचबरोबर फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. 2 गेंदें पीछे रखी और उसके बाद परिवर्तन के तौर पर गेंद को आगे रखा. बड़ा हिट जड़ा था जरूर, लेकिन बाउंड्री को क्लियर नहीं कर पाए बल्लेबाज. चौथे विकेट का नुकसान ओम साई जानता राजा खारबाव टीम को. 16 पर 4. अब 15 गेंदों में चाहिए 23 रन. कश्मकश भरा क्रिकेट है. अगदी बरोबर आहे. लढाऊ वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. ही स्पर्धा अत्यंत मोठी आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील दर्जेदार नामांकित लोकप्रिय स्पर्धा की जिकडे 32 बाईक्स तुम्ही बक्षीस स्वरूपात मिळवू शकता. एक 4 व्हीलरचेही तुम्ही मानकरी होऊ शकता. त्यामुळे टेनिस क्रिकेट विश्वाला उभारी देण्याचं काम एबन जोडीने केलेलं आहे. और एकमात्र ग्रामीण की ये स्पर्धा है, ये टूर्नामेंट है जिसमें 128 टीमें शिरकत करती है. यावेळेस इथे हुक केलेला आहे आणि हा हुक नो लुक आहे की काय, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा इथे मागणी केली गेलेली आहे. कमाल का हुक शॉट. सागर कारबारी ने आते ही सिक्सर से अपना खाता खोला है. या अगोदर ओन फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा आलेला आहे, त्यामुळे पंच पुन्हा एकदा इथे खात्री करतायत. फलंदाजाने तर त्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे.
या अगोदर त्याचा रिव्ह्यू सुद्धा रिटेन झाला होता. पंचांच्या वतीने खरं तर हा DRS घेतला गेलेला आहे. रेफरल कॉल आहे पंचांचा. आल्या आल्या आक्रमक फटका खेळण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेले आहेत सागर कारभारी. बऱ्याचदा तुमची जी इमेज क्रिकेटमध्ये तयार होत असते ती फॉलो करण्याचा प्रयत्न तुम्ही करता, आणि काही फलंदाज असे असतात जे नॅचरली अग्रेसिव्ह असतात, त्यांना डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळता येणं हे अत्यंत कठीण असतं. रिव्यू अनसक्सेसफुल. अंपायर ने हालांकि ये कॉल दिया था, लेकिन ये फेयर डिलीवरी है, और क्या सिक्सर है या फिर चौका ये भी चेक किया जाएगा. 6 है. अच्छे फॉर्म में है सागर कारबारी. पहले मैच में उन्होंने खुलशिद के विरुद्ध 36 रनों की पारी खेली थी, और यहाँ पर दबाव की स्थिति में आए हैं बल्लेबाजी के लिए, लेकिन पहली ही गेंद पर शॉर्ट बॉल पर बहुत ही शानदार हुक शॉट खेलते हुए छक्का जड़ा है. 6 रनों से बढ़ता हुआ स्कोर 22 रन 4 विकेटों के नुकसान पर. अब चाहिए 17 रन, गेंदे शेष है 14. 14 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. गोलंदाजांची अग्नी परीक्षा आहे फलंदाज सागर कारभारीच्या विरोधात. काहीतरी अग्निदिव्य त्यांना करावं लागेल, कारण 14 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे, आणि अलीकडे 17 धावा 3 फटक्यांमध्ये सुद्धा तुम्ही मिळवू शकता. तेच फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा फलंदाज ट्रॅकिंग एंडला क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहतो क्षेत्ररक्षक फार लवकर पोचले. चांगलं काम त्याने केलेलं आहे. रिटर्न सुद्धा फार लवकर रॅपिडली दिला गेला, आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्याची संधी या दोन फलंदाजांना मिळाली. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए सागर गेंद के मेरिट पर खेलते हुए अच्छी पोजीशन में आ रहे हैं. अच्छा फुटवर्क उनका देखने को मिल रहा है, बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं, और ये बहुत ही खतरनाक संकेत है इस समय विहान एंटरप्राइजेस नांदकर टीम के लिए. शुभम जाधवचा हा शेवटचा चेंडू. या षटकातील तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समोर ठेवलेला चेंडू, यावर ड्राईव्हचा फटका. थोडे ऑन दी अप खेळले होते, आणि त्याचमुळे हवं तसं एलिव्हेशन इकडे मिळालं नव्हतं. एक धाव इकडे आली. 3 षटकांचा केस संपला. 3 षटका अंती धावफलक जर आपण पाहिलं तर 8.00च्या सरासरीने 24 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 39 धावांचं टार्गेट इथे घातलं जात आहे, आणि अजूनही सामना जिवंत आहे. अजय काय म्हणाल? 12 चेंडू 15 धावा. जी निश्चित रूप से मैच अभी भी जीवित है. एक अच्छा ओवर यदि गुजरता है तो फिर और ज़्यादा रोमांचकारी बन सकता है ये मैच. एक इकोनॉमिकल ओवर की आवश्यकता है नानकर टीम को. कुछ विकेटें यदि मिलती है, खासतौर पर सागर का विकेट यदि चटकाते हैं गेंदबाज, तो यहाँ से काफ़ी रोमांचक स्थिति में पहुंच सकता है खेल. अभी भी रोचकता बरकरार है. 12 गेंदे और 15 रन. बघा आतापर्यंत 4 मोठे फटके लागलेले, 3 चौकार आलेले, ते एक षटकार सुद्धा आलेला आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 4 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. याच पद्धतीने हाच ट्रेंड जर सुरू राहिला या फलंदाजीचा अथवा या धावपलकाचा, तर मात्र एक रंगतदार आणि रोमहर्षक सामना इथे प्रेक्षक वर्ग अनुभवू शकतो. बल्लेबाज चाहेंगे कि आखिरी ओवर तक लेकर ना जाए, और आखिरी ओवर तक लेकर भी जाते हैं तो शायद 3 या 4 रन ही छोड़े आखिरी ओवर के लिए, मुझसे ज्यादा नहीं. अगदी बरोबर आहे. 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये ते सुरुवात केली जाते, आणि हे षटक हे डिसायसिव्ह असणार आहे, निर्णायक षटक आहे, कारण इथे अक्षय थेटे गोलंदाजीसाठी आलेला आहे. 12 चेंडू 15 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिला तर रवीश तरे आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर कारभारी. आतापर्यंत एका षटकाराचा व्यापार त्याने केलेला आहे, आणि षटकारांचे ते व्यापारी बनतात बऱ्याचदा. जर फुल फ्लरिश मध्ये येतात, फलंदाजीच्या चांगल्या टच मध्ये जर असतील, तर मात्र चांगला खेळ त्यांच्या वतीने बऱ्याचदा होत असतो. तगड़े बल्लेबाज है और तगड़े स्ट्रोक्स खेलने में ही विश्वास रखते हैं. सिंगल डबल में ज़्यादा वो रन्स लेते नहीं है वैसे, और जब भी लंबी पारी खेलते हैं तो उसमें ज़्यादा सिक्सर्स रहते हैं. सही आपने कहा. अक्षय थेटे. समोर ठेवलेला चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्लेस केला, परंतु ज्या पद्धतीने खरं तर इथे हाईट ॲक्वायर करणं अपेक्षित होतं फलंदाजाला, ती हाईट मिळाली नव्हती या चेंडूवर. एकदा फक्त आणि फक्त मिळाली. और अच्छी सोच वहाँ पर अक्षय थेटे की, नानकर टीम के कैप्टन की. उन्होंने कैचिंग पोजीशन में वो खिलाड़ी रखा है, मिड विकेट का सर्कल के अंदर है, शॉर्ट मिड विकेट की तरफ, और वहीं से गेंद गुजरी थी, उनके ऊपर से गेंद निकल गई. तो यहाँ पर एक सोच ये भी है कि सिंगल बचाने. याच पद्धतीने प्लॅन्स तुम्हाला आखावे लागतील. या बेस पायांमध्ये ठेवलेला चेंडू यष्ट्यांच्या मागे. व्हॉट ए ग्रेट कलेक्शन.
अत्यंत दर्जेदार कलेक्शन इथे मोरेश्वरचं आपल्याला पाहायला मिळालं. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू होता, वाईट जरूर आला, परंतु या पद्धतीचे एफर्ट्स तुमच्या संपूर्ण संघाचं मोराल बूस्ट करत असतात. एक चैतन्य निर्माण होतं सगळ्या संघामध्ये आणि त्या चैतन्याची गरज सुद्धा इथे आहे, ती म्हणजे नांदकर संघाला. इस तरह के दृश्य टेनिस क्रिकेट के खेल में बहुत कम देखने को मिलते हैं. जोरदार अपील, इस बार पैर पर लगी थी, अंपायर की सहमति मिली नहीं है. सिंगल चुराने में कामयाब बल्लेबाज. लेग 22 का इशारा. शायद मुझे लगता है कि इम्पैक्ट जो है वो ऑफ स्टंप के बाहर था. अक्षय थेटेचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे. उर्वरित 3 चेंडू त्याला फेकायचे आहेत. पूर्वार्ध चांगला राहिलेला आहे, उत्तरार्धही त्याला योग्य रीतीने करावं लागेल. 10 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. जी हाँ, ये इम्पैक्ट का ही मसला है. ऑफ स्टंप के थोड़ा बाहर निकल गए थे बल्लेबाज. स्ट्रोक भी ऑफर किया था उन्होंने. नियमों के अनुसार यदि ऑफ स्टंप के बाहर गेंद पैर पर टकराई है, बल्लेबाज शॉट्स खेल रहे हैं, तो फिर ऐसे में आउट नहीं दिया जा सकता है. स्लॉक करण्याचा प्रयत्न फिरून मारायचा होता. यावेळेस एसटी रक्षकाने यष्ट्यांचा अचूक वेध साधण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीने सुद्धा अलीकडचं क्रिकेट आपण पाहिलेले लेग बायच्या रूपाने ही धाव जरूर मिळाली. आणि अलीकडे जर प्रॅक्टिस सेशन संदर्भात आज आपण कर्णधारांना विचारलं तर त्यांची प्रतिक्रिया अशी मिळते की डायरेक्ट हिटिंगसाठी सुद्धा सेपरेट प्रॅक्टिस सेशन घेणारे काही संघ आपण बघत आहात. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. और कहा भी जाता है प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट, लेकिन यहाँ पर निशाना चूक गया. विकेट कीपिंग बहुत बढ़िया हो रही है और गेंदबाजी भी बहुत बेहतरीन अक्षय थेटे द्वारा. 9 गेंदे 11 रन. कमी गतीने टाकलेला चेंडू. या अगोदरचं पहिलं षटक ज्यावेळेस अक्षयने हाताळलं होतं त्यातील शेवटचा चेंडू याच पद्धतीने त्याने हाताळला होता आणि अगदी त्याचीच रिप्लिका मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. अक्षय थेटे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत त्याने फलंदाजांना थांबून ठेवलेला आहे. देखिए, भिवंडी तालुका क्रिकेट में राहिल शेख और अक्षय थेटे ये ऐसे गेंदबाज हैं जिनकी स्लोअर वन अच्छे अच्छे बल्लेबाज पढ़ नहीं पाते. बहुत ही बेहतरीन कंट्रोल के साथ डालते हैं. आणि त्याच ऍक्शनने येतात. फारच मोठा बदल निश्चितच तिकडे ऍक्शन मध्ये होत नाही. त्याचमुळे मग फलंदाजांना ते रीड करणं अत्यंत कठीण बनत असतं. 8 चेंडूंमध्ये 11 धाबांची गरज असताना अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फलंदाज सागर कारभारीच्या वतीने एक षटकार सागरने जरूर आपल्याला दाखवला होता. तेव्हा असं वाटत होतं की हा सामना कदाचित लवकर संपू शकतो, परंतु त्यानंतर जे पुनरागमन इथे केलेलं आहे गोलंदाजाने, जो तिखट मारा केलेला आहे, तीक्ष्ण गोलंदाजी केलेली आहे, त्यावरून सामन्यामध्ये चुरस आता अधिक वाढलेली आहे. अजय, जी हाँ, कमाल का ये मैच इस समय घटता हुआ खारबाव और नानकर के बीच में. 7 गेंदों में अब 11 रन चाहिए. अलग अलग लेंथ पर गेंदबाजी हो रही है. मिश्रण काफी अच्छा देखने को मिल रहा है. अक्षय थेटे या बेस पायांमध्ये ठेवलेला चेंडू फ्लिकचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. इथे एक क्षेत्ररक्षक चाच पडतायत. हलगर्जीपणा क्षेत्ररक्षकाचा इथे कामी आलेल्या आहे फलंदाजांच्या. आणि याच बरोबर जिकडे 1 धाव होणं शक्य होतं तिथे अतिरिक्त 2 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे एकूण 3 धावा इथे या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. अक्षय को देखिए, पूरी तरह से आग बबूला हो चुके हैं गुस्से से. ऐसे लगता है कि उस फील्डर को अभी यहाँ पर निकल जाएंगे. मैदानाच्या आतमध्ये सामना ज्या पद्धतीने सुरू असतं त्यावरून या सगळ्या गोष्टी घडतात. पंचांच्या वतीने इथे वेळेच्या बाबतीत वॉर्निंग दिली गेलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला शेवटचं षटक इथे मार्गस्थ करावं लागेल. 4 षटकांसाठी किती वेळ वापरलाय. पंच पाणी आणा अशा पद्धतीने सुद्धा इशारा करतात. फलंदाजांना पाण्याची आवश्यकता आहे. 20 मिनट के भीतर 4 ओवर्स पूरे किए गए हैं. 6 गेंदों में 8 रन चाहिए. शायद ये इक्वेशन 6 गेंदों में 10 का हो सकता था यदि सफाई से अक्षय कोहली गेंद को फील्ड करते तो, लेकिन वहां पर उन्होंने फंबल तो किया, उसके बाद वो थ्रो भी उनका खराब था. अलीकडे आपण जे एक गोष्टीचा उल्लेख करत असतो की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वीपचे फटके आपल्याला कमी पाहायला मिळतात, परंतु मला असं वाटतं मिळत होते असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण अलीकडे स्लॉक स्वीप सारखे, पॅडल स्वीप सारखे फटके सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघतो. परंतु फ्लिकचा फटका अलीकडे फार कमी वापरात येत असलेला माझ्या निदर्शनास आलेला आहे. आणि या अगोदर चांगला फ्लिकचा फटका दरम्यान फलंदाजाने दाखवला होता. बिल्कुल, और वही एक स्ट्रोक था जो खेला जा सकता था, क्योंकि गेंद बिल्कुल स्टंप्स पर आ रही थी और पैरों की तरफ आ रही थी. ऐसे में कलाइयों का उपयोग करना जरूरी हो गया था. अच्छा फ्लिक शॉट खेला था, टाइमिंग बढ़िया थी वहां पर सागर कारभारी की. सागर को भी काफी स्ट्रगल करना पड़ा पिछले ओवर में. बेहतरीन गेंदबाजी रही अक्षय थेटे की. जुझारू खिलाड़ी है अक्षय थेटे, एक बार फिर से उन्होंने साबित कर दिया. 31 रन बने हैं, 4 विकेट गिरे हैं. चांद तो अधूरा है, मैच भी अभी तक कहाँ पूरा हुआ है.
पौर्णिमेचा चंद्र वेगळा असतो आणि इथे अपूर्ण चंद्र आपल्याला दाखवला जातो. चंद्र म्हटलं की त्याच्याकडे शीतलता आहे आणि ती शीतलता आपल्या स्वभावामध्ये जर आपण आणली तर मात्र आपलं जीवन हे अत्यंत चांगलं आणि सुखकर बनू शकतो. पाहायचं आहे 4 षटकांचा खेळ संपला. अतिरिक्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही. 2 षटकांमधील अंतर कमी करावं लागेल. 6 चेंडू आणि 8 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करणारा संघ आहे ओम साई धाबा अर्थात संतोषजी कोळी स्पॉन्सर्ड टीम ओम साई जानता राजा खारबाव. ओम साई ढाबे पर खाना तो बहुत ही स्वादिष्ट मिलता है और लेकिन यहाँ पर क्रिकेट का स्वाद भी जबरदस्त है. एवन जोड़ी के टूर्नामेंट में 6 गेंदे और 8 रनों की है आवश्यकता. लो स्कोरिंग मैच है, लो स्कोरिंग थ्रिलर. इस समय केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024 में आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्याचबरोबर नामदार कपिलजी पाटील साहेब आणि बबलू शेठ यांनाही दाखवलं जातं. अत्यंत चांगलं समाजकारण या परिसरामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या वतीने केलं जात आहे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू पडल्यानंतर त्याने वळण घेतलेलं आहे, डायव्हर्ट झाला, दिशा बदलली आणि त्याचमुळे डीप फाईन लेगला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागला. 2 धावा इन बिटवीन आल्या. एक ऐसे गेंदबाज को आक्रमण पर लाया गया है जिसको मुझे नहीं लगता है कि खारबाव के बल्लेबाजों ने इससे पहले कभी खेला होगा. युवा गेंदबाज साहिल जादव, पहली गेंद पर 2 रन आए हैं. एक रन बेशकीमती, एक गेंद काफी कीमती है इस मैच में. 5 गेंदों में अब 6 रन चाहिए और चेसिंग कंपलसरी है. 5 चेंडू आणि 6 धावा. चेसिंग कंपल्सरी म्हणजे मग तुम्हाला 5, 5:15, 5:30, 5:45 बनून चालणार नाहीत. अजय 6 पूर्ण करावे लागतील. आणि ड्रेसिंग तर अत्यंत चांगली दिलेली आहे. आकर्षक रंगसंगती असणार आहे. अनेक ड्रेसेस आपण, मला असं वाटतं या स्पर्धेमध्ये जितके रंग तुम्हाला पाहायला मिळतील जर्सीचे, तितके रंग तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये पाहू शकत नाहीत. आणि तितकंच रंगीबिरंगी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा या सामन्याच्या कथानकाला कलाटणी मिळत आहे आणि इथे गोलंदाजाने कमाल केलेली आहे. फलंदाजाला नामोहरम केलं, खेचून मारण्याचा प्रयत्न इथं फलंदाजाचा फसला. या कहाणीमध्ये पुन्हा एकदा बदल होत आहे आणि आणखी एक फलंदाज बाद झालेत. वाकई में कहानी में रोचकता और ज्यादा बढ़ गई है. अब 4 गेंदों में 6 रन चाहिए. सागर कारभारी आउट हुए हैं. थोड़ी सी चढ़ गई थी बल्ले पर गेंद, हल्का सा अतिरिक्त उछाल था, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे सागर कारबारी, लेकिन बल्ले के बीचों बीच ले ही नहीं पाए. ऊपर लगी थी. अच्छा कैच खुद गेंदबाज साहिल ने लपका है. अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी और अच्छा क्षेत्र रक्षण. जबरदस्त मैच. बेसिक मिस्टेक फलंदाज सागर कारभारीची आपण पाहिली, कारण लेंथच पीक करू शकले नव्हते. समोरचा चेंडू होता आणि त्यानंतर फोर्सिबली ऑनसाइड रिजन मध्ये खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, त्याचमुळे टायमिंग जुळलं नव्हतं आणि अखेर झेल सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतला गेलेला आहे. 4 चेंडू 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. या अगोदर पहिल्या चेंडूवर 2 धावा जरूर आल्या होत्या साहिल जाधवच्या त्या पहिल्या चेंडूवर, परंतु त्यानंतर फलंदाज सागरला त्याने बाद केलेला आहे. इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की 4 मध्ये 6 बनण्यासारखे आहेतच, त्यामध्ये दुमत नाही, परंतु नव्याने आलेला फलंदाज मयूर तरे याच्या समोर आव्हानं आहेत. कारण नव्याने आलेला फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये धावा प्रोड्यूस करेलच का, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. इस टूर्नामेंट का अभी तक का ये सबसे रोमांचकारी मुकाबला है जिसमें पहले बैटिंग करने वाली टीम ने अंडर 40 टोटल बनाया है और उसको डिफेंड करने की कोशिश हो रही है. जबरदस्त मुकाबला खारबाव और नानकर के बीच में. 4 गेंदों में 6 रन चाहिए. नए बैट्समैन मयूर तरे, अनुभवी खिलाड़ी है, पायत के विस्फोटक बल्लेबाज मयूर तरे टॉप ऑर्डर में कई बार खेल चुके हैं लेकिन अब आए हैं लोअर मिडिल ऑर्डर में. 4 मध्ये 6 ची गरज असताना इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न झालाय. पंचांनी अपील इथे उचलून धरलेली आहे. स्वीकृती मिळाली गोलंदाज साहिल जाधवला. यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न मयूर तरेच्या अंगलट आला आणि याच बरोबर पायचीत ठरलाय फलंदाज मयूर तरे. आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय. सामना रोमहर्षक बनलेला आहे. एक और बेहतरीन गेंद और एक और बैट्समैन का काम तमाम करते हुए साहिल जादव पूरी लंबाई की गेंद डाली. उन्होंने देख लिया था बैट्समैन को पहले ही थोड़ा सा मुंह होते हुए और बिल्कुल स्टंप्स के सामने थे. पैरों पर निशाना साधा, फ्लिक करने का प्रयास था, गेंद की लाइन को पूरी तरह से चूक गए वहां पर और कोई शंका नहीं थी अंपायर के मन में. लेग बिफोर का शिकार बने हैं मयूर तरे. अब यहाँ पर आप कितने अनुभवी हो ये महत्वपूर्ण नहीं है, ये मायने नहीं रखता है.
थोड़ा अनुभव नहीं, अब एप्लीकेशन आपका मायने रखेगा. अगदी बरोबर आहे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इन टू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. तुमच्याकडे ज्ञान आहे, परंतु त्याचा ऍप्लिकेशन अर्थात उपयोजन योग्य वेळेला तुम्हाला करता आलं पाहिजे. ते उपयोजन हवंय इथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. गोलंदाजाने तर चांगलं उपयोजन दाखवलेलं आहे. 3 चेंडू 6 धावा. 1 बिग हिट कॅन फिनिश द मॅच. चेतन तरे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पूल करायचं होतं. मागच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव इकडे फक्त आणि फक्त मिळालेली आहे. दबाव दबाव दोनों तरफ दबाव है, फील्डर्स पर भी दबाव है, गेंदबाज पर दबाव है, बल्लेबाजों पर दबाव है, यहाँ तक कि देखने वाले भी दबाव में आ गए हैं. 2 गेंदों में 5 रन चाहिए. दिल धड़क मैच. फलंदाज आणि गोलंदाजांवर दबाव आहे, त्याचबरोबर पाहणाऱ्यांवर सुद्धा दबाव आहे, प्रेक्षकांवर दबाव आहे. अशा पद्धतीने खरं तर इथे म्हटलं गेलेलं आहे. चांगली स्टेटमेंट तुम्ही वापरली. खरं तर मला असं वाटतं अजय, ही जी परिस्थिती फलंदाजी करणाऱ्या संघासमोर आलेली आहे, ज्यामध्ये त्यांचा कॅज्युअल अप्रोच त्यांच्या अंगलट आलेला आहे, काय म्हणाल? निश्चित रूप से कहीं ना कहीं वो जो प्लानिंग होनी चाहिए थी रनों का पीछा करने की, वो सही नजर नहीं आई है. जिस तरह से 2 चौके लगाने के बाद अक्षय तेटे के विरुद्ध बैट्समैन आउट हुए थे, हमने देखा था. भूषण कारबारी, वो भी एक महत्वपूर्ण हिस्सा था. लेकिन अब ये गेंद महत्वपूर्ण है. जोरदार अपील, अंपायर की उंगली ऊपर. तीसरा विकेट झटक लिया है साहिल जादव ने. साहिल का मतलब होता है किनारा, और ये खिलाड़ी अपने टीम की जो नैया मझधार में फंसी हुई थी उसको किनारे पर लेकर जाने का कार्य कर रहे हैं. आखिरी गेंद शेष है. 5 रनों की आवश्यकता है. चेजिंग कंपलसरी है, और मेरे ख्याल से तो छक्का लगाना आसान है, 5 रन बनाना बहुत ही मुश्किल है. अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला षटकाराच्याच मार्गाने जावं लागेल आणि त्यात 5 धावा तुम्हाला मिळू शकतात. गोलंदाजांचं मन भरून कौतुक करावं लागेल. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केलेली आहे, 39 धावा डिफेंड करायच्या असताना जो माइंडसेट दाखवलेला आहे, जे प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये नानकर संघाने दाखवलेलं आहे, त्याचबरोबर ज्या योजना आखल्या त्या योजनांवर जी अंमलबजावणी गोलंदाजाने दाखवलेली आहे अजय, ही आश्चर्यचकित करणारी आहे. परंतु सामना जिवंत आहे, कारण एका चेंडूवर तुम्ही 6 धावा मिळवू शकता. अशातच 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कोण असेल नायक? फलंदाज ठरतील नायक की गोलंदाज ठरतील नायक, हे आपल्याला पाहावं लागेल. श्रुति कारभारी है बल्लेबाज. श्रुति कारभारी, ये नाम सुर्खियों में आ सकता है. यदि इस गेंद पर छक्का जड़ते हैं तो हीरो बन सकते हैं श्रुति कारभारी. नामी संधी आहे. यापेक्षा अधिक चांगली संधी कधी निर्माण होईल? पाहायचं, एका चेंडूवर 5 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस इथे हा सामना जिंकलेला आहे नांदकर संघाने. काय गोलंदाजी सगळ्या संघाने इथे दाखवली. विहान एंटरप्राइजेस नांदकर संघाच्या गोलंदाजांचं मन भरून आपल्याला कौतुक करावं लागेल. 39 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या लीलया केलेल्या आहेत. मेनी कॉंग्रॅच्युलेशन विहान एंटरप्राइजेस नांदकर.